हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऋषा टेल्स चॅनल. असं म्हणतात कलेला वयाचा मर्यादा नसते. आता मी एकदमच कला आणि वय हे कशामुळे बोलते आहे, त्याला एक कारण आहे. पुण्यात दरवर्षी उन्मेष नावाचा एक कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमात नवीन नवीन गाणं म्हणणाऱ्यांना तो प्लॅटफॉर्म ते निर्माण करून देतात. आता एकदमच मी हे उन्मेषबद्दल का सांगते आहे, तर यालाही एक कारण आहे. आई आणि आईंच्या काही मैत्रिणी या उन्मेष नावाच्या कार्यक्रमात समूहगीताच्या कॅटेगरीत भाग घेतला होता. भाग तर घेतलाच घेतला, पण अगदीच पहिला नंबरसुद्धा त्यांचा त्या गाण्यात आला आहे. तर आता गाणंही झालं आहे, त्यांना पुरस्कार पण मिळाला आहे. तर त्याची आपण थोडी झलक तर बघायलाच पाहिजे. तर आता याच्यापुढे आपण त्यांचं ते गाणं ऐकणार आहोत, ज्यामुळे त्यांना या स्पर्धेत पहिला नंबर मिळाला आहे. आणि आता गाण्यात पहिला नंबर मिळाला आहे, तर छोटीशी पार्टी तर झालीच पाहिजे. तर पटकन होणारा पिंक पुलावची रेसिपीसुद्धा यानंतर तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. तर ती रेसिपी पण नक्की बघा आणि आईंचं गाणं आणि माझा पिंक पुलाव कसं झाला हे आम्हाला नक्की कळवा. आणि तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद. तुला सरवळ लागला, गणान लोकले
त्यांना पारितोषिक मिळालं त्याच्या काही झलक आहेत. यापुढे आपण पिंक पुलावची रेसिपी बघूयात. त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे टमॅटो घेतले आहेत. त्याची मी प्युरी करून घेतली आहे. ती साधारण 1.5 कप इतकी आहे. तसंच मी 1.5 कप तांदूळ घेतले, जे मी वॉश करून 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवले होते. सो साधारण 1.5 कप तांदळाला 1.5 कप टमॅटो प्युरी घेतली आहे आणि तसंच 1.5 कप पाणी. सो 1.5 कप तांदळाच्या मेजरमेंटला 3 कप पाणी, त्याच्यातले 1.5 कप टमॅटो प्युरी असं मेजरमेंट आहे. त्यानंतर आपण मसाला बघूयात. एकदम सिंपल मसाला आहे याच्यात. आपण एक 7-8 लवंग घेतले आहेत, 7-8 मिऱ्या घेतल्या आहेत आणि एक 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. हे सगळं आपण थोडंसं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही बघताच आहात मी खलबत्त्यात ते सगळं घातलं आहे. मिरी, लवंग आणि लसूण ते आपण कुटून घ्यायचं आहे आणि हाच मसाला फक्त आपण या भातात वापरणार आहोत. सो असा मसाला हा रेडी झाला की एक भांडं घ्या. भांड्यामध्ये मी तूप घेते आहे. तुम्ही बटर, तेल याचा कशाचाही तुम्ही वापर करू शकता, पण मी इथे तुपाची फोडणी देते आहे. सो मी तूप घेतलं. तूप गरम झालं की एक मिरची त्याचे 3 तुकडे करायचे आणि मधून स्लाईट म्हणजे मधून कट करायचे, अशी ती मिरची आपण त्या तुपात टाकायची. तूप गरम झालं, मिरची तडतडली, मिरचीलाही गरम होऊ द्या. मिरची पण झाली की आपण जो मसाला केला आहे, लसूण, लवंग आणि मिरी याची कुटून जो आपण मसाला केला आहे, तो मसाला आपण त्या तुपामध्ये घालणार आहोत आणि थोडा वेळ आपण त्याला हलवूयात. लसणाचा कच्चेपणा आणि तो वास एक येतो, तो गेल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तोपर्यंत तो छान भाजून घ्या. तो छान त्या तुपात परतवून घ्या आणि त्या लसणाचा एक वास, कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. जे 1.5 कप पाणी आहे ते आपण इथे घातलेलं आहे. तर ते 1.5 कप पाणी घालायचं. चवीप्रमाणे त्याच्यात मीठ घालायचं. तुम्ही तुम्हाला हवं तेवढं तुम्ही त्याच्यात मीठ घाला. तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यात मीठ घाला. त्या पाण्याला उकळी आली, ते पाणी व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत भिजवलेले तांदूळ. जे 15 ते 20 मिनटं आपण भिजवून ठेवलेले होते तांदूळ, ते आपण त्याच्यामध्ये आता घालायचे आहेत. सो व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत, जे आपण भिजवलेले होते. सो ते तांदूळ पाण्याला उकळी आली की घालायचं आणि साधारण तुमचा तांदूळ किती जुना आणि किती नवीन आहे त्याप्रमाणे तुमचं मेजरमेंट चेंज होईल. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं पाण्याची दुप्पटनेस ठरवा आणि त्याच्या अकॉर्डिंग टमॅटोची प्युरीसुद्धा तुम्ही ॲड करा. सो माझं इथे 1.5 कप तांदळाला मी 1.5 कप टमॅटो प्युरी आणि 1.5 कप साधं पाणी वापरलेलं आहे. तांदळाला पण उकळी आली तर पाण्याला अजून एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर टमॅटोची जी प्युरी आपण केली आहे ती प्युरी त्याच्यात टाकायची. तशीच्या तशी ती प्युरी तुम्ही त्याच्यात थोडंसं, तुम्हाला जर ते प्युरी थोडी घट्ट वाटत असेल किंवा तर त्याच्यात तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, थोडीशी पातळ अजून करू शकता आणि ती प्युरी तुम्ही याच्यात टाका. तर पहिले बॉईल येऊ दिलं, मग तांदूळ घेतले, तांदूळ त्याच्यात ॲड केले. तर तांदळाला थोडंसं बॉईल येऊ दिलं की लगेच आपण टमॅटोची प्युरी टाकली. ती टमॅटोची प्युरी टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्या. परत एकदा चव चेक करा आणि त्या चवीनुसार परत मीठ तुम्ही मापानुसार तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा. एक बॉईल येऊ द्यायचं आहे. ते थोडंसं तुम्हाला व्हिडिओ दिसतं आहे तसंच ते उकळलं पाहिजे. ते उकळलं गेलं की गॅस बंद करायचा आणि त्या भांड्याला वरती ताटली ठेवायची. ताटली अशी ठेवायची की वाफ बाहेर आली नाही पाहिजे. सो आपण आता इथे बघताय तुम्ही, त्याला उकळी आलेली होती, त्याच्यात मी तो भांडं पॅक होईल आणि त्याच्यातून वाफ बाहेर जाणार नाही अशी एक प्लेट ठेवलेली आहे. ती प्लेट ठेवायची आणि चक्क गॅस बंद करायचा 5 मिनटं. अगदी 5 मिनटासाठी गॅस बंद करायचा. तुम्ही व्हिडिओत बघताय तसं ते पूर्ण पाणी त्या भातामध्ये ॲब्झॉर्ब होईल. 5 मिनटांनी परत
गॅस सुरू करायचा, झाकण ठेवून द्यायचा आणि मंद आचेवरती तो गॅस ठेवायचा एक 15 मिनटं. 15 मिनटात तुमचा भात झालेला असेल. मी वरतून इथे परत थोडंसं तूप टाकलं आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही त्याच्यावरती तेव्हा बटरही सोडू शकता. ते झाल्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि एक 15 मिनटं वाफ येऊ दिली आहे. 15 मिनटं मंद आचेवरती मी तो गॅस ठेवलेला आहे. सो अशा रीते इथे आपला पिंक पुलाव रेडी झालेला आहे. आणि तसंच पिंक पुलावासोबत मी डाळिंबाची कोशिंबीर, गाजराची कोशिंबीर आणि मेथीची भाजी केली आहे आणि इथे आई आस्वाद त्याचा घेत आहे. आणि अशा प्रकारे हा पुलाव करून आम्ही छोटंसं सेलिब्रेशन पण केलं.